नमस्कार माझ्या मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, आपलं शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ताजी अपडेट आहे। बहिणींनो, 14वा आणि 15वा हप्ता आपल्याला कधी मिळणार याबाबत आपण सरकारकडे एक मोठी माहिती आपल्याला मिळाली आहे। तर महाराष्ट्र सरकारकडून आपल्याला दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। त्याआधी 13वा हप्ता जमा झाला आहे। आता बहिणींना सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 14वा आणि 15वा हप्ता कधी मिळणार आहे। तर तुम्ही 14वा हप्ता अजूनही जो ऑगस्ट महिना संपल्याला एक दिवस बाकी आहे, तरी पण हा हप्ता अजून जमा झालेला नाही। पण आता जी नवीन अपडेट आलेली आहे, तीन अपडेट म्हणजे 14वा आणि 15वा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती म्हणजे 3,000 रुपये जमा होणार आहेत। तर बघूयात आपण पुढे पूर्ण माहिती आपण सविस्तर बघणार आहोत। ती माहिती सविस्तर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतात। तर सरकारकडून आपल्याला गौरी पूजन या दिवशी म्हणजे सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला 2 हप्ते एकत्र होण्याची शक्यता आपल्याला सांगण्यात येत आहे। यावेळी आपल्याला महिलांच्या खात्यावरती थेट 3,000 रुपये जमा होतील। म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा दोन्ही हप्ते आपल्याला एकत्र मिळणार आहेत। पण लाभ मिळण्यासाठी आपल्याला खात्यावरती DBT लिंक असणे बंधनकारक आहे। जर अजूनही लिंक आपण पूर्ण केली नसेल, जर लवकरात लवकर आपले बँक किंवा सेवा केंद्रात जाऊन आपण प्रक्रिया पूर्ण करावी। पैसे आले नाहीत की तपासण्यासाठी तुमच्या बँकेवरती पासबुक एंट्री करा। मोबाईल ॲप्सवरती DBT तुम्ही वापरू शकतात। आणि अशाच आपल्याला गौरी पूजनच्या दिवशी अपडेट येणार आहेत। आणि आता लाडक्या बहिणींसाठी आपण बघणार आहोत की सर्वात महत्त्वाची म्हणजे नवीन योजनांचा सरकारकडून आपल्याला मिळणार आहेत। म्हणजे लवकरच त्या योजना पण आपल्याला लागू होणार आहेत। म्हणजे पिठाची गिरणी झाली, शिलाई मशीन झालं, इत्यादी मोठ्या योजना घेऊन येणार आहेत। तर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। यापुढे आपल्याला जो GR येणार आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला लवकरात लवकर पोहोचन। आणि जे पात्र महिला जून जुलैचा ऑगस्टचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांना एकत्र 4,500 रुपये मिळणार आहे। पण ते कधी मिळणार आहेत त्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। पण आता आपण बघणार आहोत की कोणते 5 कारणं आहेत की त्यांचा हप्ता लाडक्या बहिणींचा बंद झालेला आहे। म्हणजे पहिलं कारण म्हणजे 2.5 लाखाच्या पुढे उत्पादन जाणे, 4 चाकी वाहन असणे, यापेक्षा 2-3 महिलांना एकाच घरात लाभ मिळणे किंवा एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणे, तुमच्या घरात इन्कम टॅक्स भरत असणारे यांच्यामुळे आपल्या बँक खात्यावरती पैसे किंवा लाडक्या बहीण योजनेचा लाभ तुमचा बंद झाला असेल तर लवकरात लवकर 12 जिल्ह्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे। आणि आपली बँक खात्याची KYC जर अपूर्ण असेल तर तुम्ही ती पूर्ण करून घेऊ शकतात। अशीच अपडेट होते आपल्यापर्यंत। आता आपण शेवट की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, असंच अपडेट आपल्यापर्यंत किंवा GRN आपल्याला आल्यानंतर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा तुम्हाला बघायला भेटतील। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।